ॲम्ब्युलन्सने कोल्हापूरला एक पेशंट नेण्यात येऊ लागला. रात्रीचा 1 वाजला होता. त्या ॲम्ब्युलन्समध्ये टोटल 4 माणसं होते. एक ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर सोबती आणि एक त्या पेशंटचा सोबती. आणि तो पेशंट, आता पेशंट जो होता त्याला ना त्या स्ट्रेक्चरवर पक्की बांधलेलं होतं, कारण की तो पेशंट स्वतःचं शरीर जोरजोरात आपटू लागलं. आणि काही वेळात त्या पेशंटनं त्या ॲम्ब्युलन्सचं जे स्ट्रेक्चर असतं ना, ते खाली टेबल तो पूर्णपणे तोडला. स्वतःचं शरीर आपटू. मागं धाडकर वाजलं. काय वाजलं म्हणून हे दोघेही जण ॲम्ब्युलन्सच्या खाली उतरतात. मागचं गेट उघडतात, तर तो जो त्या पेशंटसोबतचा माणूस होता ना, तो खाली उतरून पळून जातो. पण तो पेशंट मात्र तिथंच तसा आडवा पडलेला असतो. आणि तो पेशंट यांच्याकडे बघून हसतो. आणि तो पेशंट या दोघा जणांना, ॲम्ब्युलन्स चालकाला आणि त्याच्या मित्राला जवळ बोलवतो. आणि तो पेशंट आपल्या अंगावरचे सगळे कपडे ॲटोमॅटिक काढतो, काही हात न लावता. आणि तो पेशंट एखादा माणूस नव्हता, तो एक बाई होती, 8 फुटाची बाई, जी की ॲम्ब्युलन्समध्ये टाकता वेळेस फक्त 6 फुटाची होती. या स्टोरीमध्ये समोर इतकं भयंकर घडलेलं आहे ना, ते नॉर्मल माणूस ऐकूच शकत नाही. आणि जर तुम्हाला ही स्टोरी ऐकायची असेल तर खाली लिंक दिलेली असेल किंवा या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही कोल्हापूरची सत्य घटना ही स्टोरी ऐकू शकता.